अध्याय 67 वागीश्वर आख्यान। ओम नमो नर्मदाय। श्री मार्कंडेय उवाच अथातः कथयिष्यामि तीर्थं पापप्रणाशनं रेवाया उत्तरे कूले पुरं वागीश्वराभिधम्। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले आता पापनाशक अन्य तीर्थांबद्दल मी सांगतो। श्री नर्मदाच्या उत्तर तटावर वागीश्वर नावाचे पूर आहे। तिथे वागू नावाची नदी श्री नर्मदाला येऊन मिळाली आहे। त्या संगमात स्नान करणारा स्वर्गात जातो व जो मरण पावतो त्याला पुनर्जन्म नसतो। तिथे दानवांचा नाश करणारी चामुंडा काली आहे। या तीर्थाच्या प्रभावाने मणिभद्र, वीरभद्र तसेच शेकडो राजे शापमुक्त झालेत। तिथे तिलपिंडदान केल्याने पितरांना परमगती प्राप्त होते। सूर्यवंशात इंद्रतुल्य शक्ती असलेले श्रीमान अयोध्या अधिपती चक्रवर्ती राजा ब्रह्मदत्त, जे धनधान्ययुक्त व भय दारिद्र्यरहित होते, त्यांच्या राज्यातील सर्व प्रजा आनंदी होती। त्यांनी श्री नर्मदा वागू संगमात उत्तम यज्ञ केला। त्या यज्ञात श्री ब्रह्मदेव, श्री विष्णू, इंद्र आदी देव आलेत। श्री गणेशासहित प्रथम श्री महादेवही आलेत। लोकपाल, मरुत, चंद्र, सूर्य तसेच ध्रुव, नक्षत्र, योग, सिद्ध व सोम आदी सर्व आलेत। मुनींसहित वशिष्ठ तसेच जनकपूरचे राजा जनक, मित्र व वरुण इत्यादी सर्वांना बोलवले होते। तेथील सर्व यज्ञयूप व मंडप सोन्याचे होते। राजा ब्रह्मदत्ताची यज्ञभूमी 40 कोस होती। हे राजा, हा वृत्तांत पहिल्या कल्पात स्वारोचिष मन्वंतराच्या सत्ययुगात झाला। सुवर्ण भारान्वित 1,00,000 गायी, 10,000 श्यामवर्ण घोडे, घंटा आदी आभूषणांनी सजलेले 10,000 हत्ती, मणी, मोती व नाना भोज्य पदार्थ या प्रकारे सर्वश्रेष्ठ राजा ब्रह्मदत्तने सर्व सामग्री सहित यज्ञ प्रारंभ केला। वेदघोष गीतवाद्यांच्या आवाजाने युक्त अनेक यानांवर आरूढ देवगणांनी राजा ब्रह्मदत्तची स्तुती केली। ब्रह्मदत्तच्या यज्ञाने, वागीशच्या कृपाप्रसादाने, श्री नर्मदाच्या कृपाप्रसादाने प्रेतांना तृप्ती मिळाली। राजा युधिष्ठिरने विचारले, ब्रह्मदत्त राजाचा श्री नर्मदाच्या तीरावर यज्ञ कसा झाला? प्रेत कसे मुक्त झाले? ते कोणत्या कर्मामुळे प्रेत झालेत? हे तपोधन सर्व काही आपण मला यथार्थपणे सांगावे। मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय बदले, राजा, पुरातन इतिहास लक्षपूर्वक ऐकावा। कार्तिकीला ज्येष्ठ पुष्कर तीर्थात उत्सव आल्यावर अयोगंध स्वयंभू पुंडरीकाक्ष, सुरासुरांचे गुरु व स्वतः पिता श्री ब्रह्मदेव, काव्य, होतृ, सदन, वेदगर्भ, कृतध्वन, स्वस्तिक, सावित्र, वामदेव, अगमर्शन याशिवाय ब्रह्मतेजाच्या अंशातून उत्पन्न झालेले मुनी आले व तिथेच राहिले। ते प्रत्येक जण यथाशक्ती ऋतुकालात निजपत्नीचे ग्रहण करत व त्या प्रत्येकाची पत्नीसुद्धा निजपतीच्या सेवेत रत, वल्कले धारण करणारी, भाज्या व भगर आदी खाणारी होती। त्या सर्व स्त्रिया जरी पतिव्रता होत्या तरी वानप्रस्थ धर्मामुळे त्या दुःखी झाल्यामुळे पतीची निंदा करत होत्या। त्या स्त्रिया म्हणाल्या, ब्राह्मणाचे 6 कर्म असतात: यज्ञ करणे, यज्ञ करवणे, वेदाभ्यास, वेदज्ञान देणे, दान देणे व दान घेणे, तसेच स्त्रियांनी आभूषणे, कपडे परिधान करणे व पतीची सेवा करण्याचे कर्म करायचे असते। हे राजा युधिष्ठिर, या निंदेने त्यांचे पती घाबरले। सर्वांना आश्चर्य वाटले। ते उदास झाल्यामुळे त्यांचे चेहरे उतरले। राजा प्राचीन काळी हरिश्चंद्र नावाचा राजा होता, ज्यांच्याशी तुलना करण्यासारखा न अन्य राजा पूर्वी झाला न भविष्यात होईल। त्याने दानाने चराचरासहित त्रैलोक्य जिंकले होते। राजा सूर्यग्रहणात कुरुक्षेत्राला गेला तेव्हा त्या सर्व ब्राह्मणांनी धनलोभाने मोहित होऊन पुष्कर तीर्थ सोडले। निजपत्नी पुत्रांसहित हजारो मुनी दान घेण्याच्या इच्छेने जिथे हरिश्चंद्र राजा होते तिथे गेलेत। राजा हरिश्चंद्र अत्यानंदाने मुनींना म्हणाले, सूर्यग्रहणात कुरुक्षेत्राची यात्रा करून मी धन्य झालो। माझी यात्रा सफल झाली, कारण विकल, दुःखी, बालक, वृद्ध, आजारी, वल्कलधारी, तारुण्यात प्रेतासम रूप धारण केलेले पत्नी पुत्रांसहित आपण माझ्याकडे आलात। ब्राह्मणांना साष्टांग नमस्कार करून राजाने ब्राह्मणांना विचारले, मी आपल्यासाठी काय करावे?
आपण मला आज्ञा द्यावी. राजा हरिश्चंद्राने प्रत्येकाला 1,00,000 रुपयाची नाणी, 1000 गायी, 1000 घोडे, 1000 हत्ती, सोन्याचे कुंपण व तोरण असलेले व 7 चौक असलेले रमणीय प्रासाद दिलेत. याशिवाय नानाविध क्रीडा उपभोगायला उपलब्ध केल्यात. कुबेराने दान दिल्यागत ब्राह्मणांनी दान स्वीकारले. कालांतराने त्या सर्व ब्राह्मणांचा मृत्यू झाला तेव्हा ते प्रेतरूप भयंकर लंबोष्टी, लंब अंडकोश असलेले, भयंकर विकृत चेहरा असलेले प्रेतरूप झालेत. दान घेतल्यास ब्राह्मण नरकात पडतोच. आता ते ब्राह्मण पूर्वजन्माच्या स्मरणाने दुःख व्यक्त करतात. आमची पत्नी, पुत्र, सेवक व बांधव कोणीही दान घेण्याने जळत नाही. सर्व पूर्वीप्रमाणेच राहिलेत. जसे आगीने वृक्ष जळतो तसे फक्त आम्ही मुनिगणच जळलो. राजाने दान दिल्याने दग्ध झालेल्या मनुष्याचे पुनरुत्थान होत नाही, परंतु अग्नीत दग्ध झालेल्यांचा पुनर्जन्म होतो. यमदूतांनी पकडलेले आमचे माता पिता, पुत्र, धन, बांधव हे कोणी सहाय्यक नाहीत. या प्रकारे पत्नी व पुत्ररहित लोक चिरकाळ शोक करून व सर्व पृथ्वीवर भ्रमण करून पुष्कर तीर्थावर आलेत. तिथे प्रेतरूप त्या मुनींना पाहून देवर्षी श्री नारद मुनींना अतिशय विषाद वाटला. त्या मुनिश्रेष्ठ नारदाने त्या मुनींना विचारले, तुम्हाला प्रेतभाव कसा प्राप्त झाला? प्रेतरूप मुनी बदले सूर्यवंशातील सत्यधर्माचे आचरण करणारा देवतुल्य पराक्रमी अयोध्यापती हरिश्चंद्र राजा होता. त्या राजाचे दान सूर्यग्रहणात आम्ही स्वीकारले. यामुळे आम्हा सर्व ब्रह्मर्षींना प्रेतभाव प्राप्त झाला. हे ब्राह्मण, हे कारण तुम्हाला सांगितले. आता आम्हाला मोक्ष द्यावा. आपण भूतभविष्याचे तत्वज्ञ, ब्रह्मपुत्र व तपोनिधी आहात. मुनिश्रेष्ठ नारद त्या तपोनिधी मुनींना वदले, एकदा पूर्वकालात पुण्य दिव्य कार्तिकी योगात श्री महादेवाने पार्वती देवी व स्वामी कार्तिकेयास सांगितलेले ते स्कंदपुराण मी श्रवण केले आहे. त्यात सांगितले आहे, जरी गंगा आदी नद्या पुण्यतीर्थ म्हणून विद्यमान आहेत, तरी श्री नर्मदा सोडून अन्य पापनाश करण्यास कोणती नदी समर्थ आहे? श्री नर्मदा किनारी वागीशपूर आहे. तिथे ब्रह्मदत्त राजाच्या यज्ञात तुम्हाला मोक्ष मिळेल. ही सूचना देऊन देवर्षी नारद निघून गेलेत. हे महाभाग, ते प्रेतरूप मुनी पार्वतीपती श्री महादेवाचे ध्यान करून त्या उत्तम वागीशपुरास गेले. तिथे स्नान करून श्री महादेव, श्री विष्णू व सूर्यदेवाचे पूजन करून ब्रह्मदत्त राजाच्या यज्ञात ते सर्व मुनी पापमुक्त झाले. ब्रह्मयानावर आरूढ होऊन ते ब्रह्मलोकात गेले. ब्रह्मतेजाचे शरीर धारण केलेल्या सूर्यदेवाप्रमाणे तपणाऱ्या त्या राजावर पुष्पवृष्टी झाली. हे राजा, जसे पूर्वकाळात झाले तसे तुम्हाला सांगितले. या आख्यानाच्या कथन श्रवणाने मनुष्यास 1000 गोदानाचे फल प्राप्त होते. हा श्री स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या उत्तर भागातील वागीश्वर आख्यान नावाचा 67वा अध्याय पूर्ण झाला. तर असं हे आहे की दान स्वीकारल्यामुळे हे सर्व ब्राह्मण मुनी प्रेतवत झाले होते. तर इथे दिलेलं आहे की जो दान, ज्याने आपल्या कुटुंबासाठी दान स्वीकारलं, मुलाबाळांसाठी दान स्वीकारलं, तर कुटुंबाला कोणताही हानी झाली नाही, परंतु ज्याने स्वीकारलं त्याची गती अशी प्रेतासम झालेली आहे. आणि इथे नर्मदा तटी राजाने केलेल्या यज्ञामध्ये त्यांचा उद्धार झालेला आहे. आणि इथे वागीश्वर तीर्थाच्या इथे हा यज्ञ झाला होता आणि तिथं ह्या सर्व ब्राह्मण मुनींचा उद्धार झालेला आहे. तर इथे या सर्वच गोष्टीतून एक लक्षात येतं आहे की कोणत्याही कर्मबंधनातून सुटका होण्यासाठी आपणाला जसं तपश्चर्या मदत करते तसं यज्ञही मदत करत असतो. तर यज्ञ, दान, तप, ध्यान साधना, शिवध्यान हे सर्वच आपणाला आपल्या कर्मबंधनातून मुक्त करण्यासाठी मदत करणारे आहेत. अनेक गोष्टींसाठी इथं यज्ञ करण्यासाठी सांगितलेले आहेत. तर आता ह्या काही अध्यायांमध्ये अशा प्रकारचे जे काही अपराध घडलेले आहेत त्यातून मुक्तता होण्यासाठी नर्मदा तटी केलेला यज्ञ
यज्ञामध्ये सहभागी व्हा, यज्ञ करा असं आवर्जून सांगितलेलं आहे. यावरून इथं यज्ञाची सुद्धा महती आपल्या लक्षात येत आहे, की यज्ञ आचरण करणं ही आपली आदी परंपराच आहे. आणि ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी सुद्धा खूप सुंदर रीतीने यज्ञाच्या संदर्भात विस्ताराने मार्गदर्शन केलेलं आहे. केवळ आपण जर श्रीमद भगवद्गीतेतील जर सूत्र वाचले, श्लोक वाचले तर आपल्याला तितकं स्पष्ट होणार नाही. परंतु माऊलींनी जे यज्ञाच्या संदर्भातले विश्लेषण केलेलं आहे, ते एवढं विस्ताराने केलेलं आहे, की तिथं देहाने करण्याचा यज्ञ, स्थूल रूपातला यज्ञ अत्यंत आवश्यक आहे. तेही आपलं कर्तव्य आहे. हे माऊलींनी ठासून सांगितलेलं आहे. आणि आता इथे नर्मदा पुराणच्या ह्या अध्यायांमध्ये आपल्या लक्षात येत आहे, की नर्मदा तटी असे विशेष यज्ञ केले गेले आहेत, की तिथे कर्मबंधनातून जे काही कर्म चुकीची घडली आहेत, त्या बंधनातून सोडवण्यासाठी सुद्धा हे नर्मदा तटी केलेले यज्ञ अत्यंत उपयुक्त झालेले आहेत. तर हे इथे आपणाला हे संदर्भ आपल्या इतिहासातील यज्ञाच्या संदर्भातले मार्गदर्शन करणारे आहेत. आता यज्ञ म्हटलं की अनेक स्थूल जो यज्ञ आहे त्याला तितकं महत्त्व हल्ली दिलं जात नाही. ह्या कलियुगामध्ये नामयज्ञ हा सगळ्यात महत्त्वाचा आहेच आहे, त्याबद्दल वाद नाही. परंतु शरीर आपलं जे शरीर आहे, शरीर आणि प्रकृती, शरीर पोषण हे सृष्टीतून होत असतं आणि सृष्टीचं पोषण हे यज्ञातनं होत असतं. त्यामुळे कितीही उच्च कोटीचा साधक असो, सिद्ध असो, त्याला ह्या सृष्टीतील हवा, पाणी, अन्न हे सेवन करावंच लागतं. आणि त्यामुळे तिथं यज्ञकर्म करणं हे प्रत्येक जीव इथे श्वास जरी घेतोय तरी त्याच्यासाठी ते महत्त्वाचं आहेच आहे. महत्त्वाचं प्रधान कर्म आहेच आहे, नित्यकर्म आहेच आहे. हे ज्ञानेश्वरीमध्ये पण खूप सुंदर रीतीने समजवलेलं आहे.